श्री श्री 108 डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज या व्हिडिओत आपण बघणार आहोत सत्संगाचे भव्य आशीर्वचन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नाम करून महात्मा अण्णा बसवण्णाला ध्यान करून आमच्या पेटादेश महामहिमा सद्गुरु होगे स्वामींना अनंत कोटी प्रणाम करून पार्वती प्रेम जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जगज्योति महात्मा बसवेश्वर सद्गुरु ಬಡ ಪಶು ಪಂಕದಲ್ಲಿ ಬಿದ್ದರೆ ಕಾಲ ಪಡೆಯುವುದರಲ್ಲಿ ಬರೆ ಎದುರುಂಟೆ ಶಿವ ಶಿವ ಹೋದೆ ಹೋದನೆಯ ಪಶುವಾನ ಪಶುಬುಗೆ ನೇನು ತುಡುಗಳೆಂದು ಹಿಡಿದು ಬಡಿಯದ ಮುನ್ನ ಒಡೆಯ ನಿಮ್ಮ ಬಯಲಂತೆ ಮಾಡು ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವ महात्मा शरणगण फार सुंदर विषय तुम्हाला सांगू आहे। हे संसार आहे, तुम्हाला माहिती आहे संसार कसा म्हणून। मग संसारात अजून सत्संग कसले ऐकायचे, शाळा कशाला शिकायच्या, ज्ञान प्राप्ती म्हणून शाळा शिकायची। सत्संग कसला ऐकायचे, संसारातून बाहेर कसं यायचे मार्गासाठी पोहोचायचे। संसार एक फार अवघड आहे। संसारामध्ये यामोह मोह अडकली आहे, सगळं आपलं म्हणायचं, सगळं आपलं म्हणायचं। तुमच्या आहे का? तुमचे काय आहे सांगा। काय सांगा, तुमच्या घर तुमचे आहे का, नवरा तुमचे आहे का, प्रोजेक्ट घेऊन द्या तुमच्या नवरा। तुम्ही चांगला हे करून घ्यायचे म्हणून त्याचे म्हणून तुमच्या मध्ये तुम्हाला प्रेम करते। येताना एकटं जाताना एकटं मध्यंतरी बुगल नाटक आहे। हे नाटकामध्ये फास होऊ लागते। शाळा शिकून 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 12 महिन्यानंतर परीक्षा घेते का नाही, असं या संसारामधून बाहेर जायचे परीक्षा आहे। काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आनमल कार्मिकल माया मल सर्व दोष मधून बाहेर जायचे फार कष्ट आहे। आमच्या संन्यासी जीवन चांगलं आहे, परंतु संसार जीवन कष्ट आहे। एक बघितलं तुम्हाला सगळं करावं वाटते, प्रवचन ऐकावं वाटते, भजन करावं वाटते, सत्संग जावं वाटते, परंतु संसार सोडणार काय बघते, सोडते काय? आमची कमी साधी रोटी करून द्या, रोटी करून करते काय करते सांगा। नवरा बी तेव्हा आहे का पुरुष तेव्हा आहे, कसं बघायचे?
कष्ट आहे, तुमच्या तपस्या कष्ट आहे, तुमची ते एक तपस्या आहे. आता सत्संग यायच्या म्हणजे पाट्यापासून नियोजन करावं लागते. लोक उठायचे, स्वयंपाक करायचे, ब्रह्म द्यायचे, सगळं सांगायचे, स्वच्छ करायचे, सगळं करून सत्संग द्यायचे. मग नियोजन ठेवलं तर सत्संग येणार, नाही तर येते का? शिकले का? नाही. त्याच्यामुळे हे संसाराच्या बंधनातून मुक्त होणारा पाहिजे तर तुम्हाला एक सांगतो, नक्कीच गुरु उपदेश मुक्ती गुरु उपदेश मुळे बाहेर शकते, परंतु बाहेर शकत नाही. गुरुच्या उपदेश बाहेर जग शक्य आहे. दुसऱ्याकडून मार्ग काढायचे शक्य नाही. त्याच्यामुळं प्रवचन ऐकायचे, त्याच्यामुळं गुरु मार्ग काढायचे. प्रवचनाचे गाणी ऐकायसाठी आले नाही. मानव जन्म याच्यावर बाहेर कसं काढायचे, न कळत जाऊन अडकून बसलेली आहे. अडकलेले माणूस बाहेर बसायला लागतं का नाही? बाहेर लागतं का नाही? बाहेर यायला म्हणजे हळू काढ लागते, एक तर बसून येऊ शकत नाही. त्याच्यामुळे पहिले तुला काय केले करून आईच्या पोटात असताना लिंग बांधले तुम्हाला. संसार करा, संसार करताना तुम्ही धार्मिक काम करत करत जा म्हणून तुम्हाला आई पोटात असताना 8 महिन्याला आई पोटात जन्म घेतल्यानंतर आई पोटाला गुरुलिंग बांधणार. ते लिंग बांधल्यानंतर पुढे जन्म घेतल्यानंतर पहिले शिलिंग बांधणार. पुढे तुम्हाला दीक्षा कारक 8 वया झाला तर दीक्षा कार्यक्रम करणार. कोणाला 20 झाला तर दीक्षा करून घेणार, कोण 40 झाला तर दीक्षा करून घेणार. काय का नाही? त्याच्यामुळं संस्कार आहे. आपला धर्म म्हणजे संस्कार आहे. 8 महिन्याची दीक्षा घे, संसार मध्ये पडल्यानंतर 30-35 झाल्यानंतर गुरु करून घे. गुरु करून घेतल्यानंतर तुम्ही त्याचे मुक्ती मार्ग मध्ये घ्यायचे. असा एक नियम आहे. आम्हाला काय होते, संसारच्या बंधन मध्ये अडकून ते काय करायला टाइमच भेट ना मला. अनेक महात्मा संसार केले. कसं संसार करायचे? कन्नडमध्ये एक म्हण आहे, कुंभार हुळा केसरा किद्दू इल्लदिरಬೇಕು ಅಂತ कन्नडमध्ये एक म्हण आहे. म्हणजे पहिल्या काळात एक कुंभार म्हणजे ते गळे करते का, त्यांच्या काळात एक कुंभार हुळा म्हणजे एक कीड होतं. कीड आता बघ, आता कोणी आणा ते कीड आणून काय करत माहिती का, लहान बाळाला खोकला लागले तर ते तिच्या काय खायला देतो. ते कीड चिकडामध्ये राहते. कुठं राहते? चिकडात राहते. ते काढल्यानंतर त्याला थोडा मी चिकला, त्याचे जीवन चिकडमध्ये आहे, परंतु ते चिकड लावून घेत नव्हतं ते कीड. तसं तुम्ही संसारामध्ये आहे, परंतु संसार अंगाला लावून घेऊ नका. संसार करायचे तुमचे कसं झालं माहितीये काय? पडवो कच्चे ना पुरू हवलमध्ये व नाही ये मग कुत्रा काय करते, फिरत फिरत जाते. रागायला बोल का? हा, कुत्रा फिरत फिरत जाते. वाटेत एक हत्ती भेटते त्याला. जनावरची हत्ती म्हणजे काय खाली पडते का? हत्ती बघितलं? हत्ती म्हणजे शरीरातल्या हत्ती पडते. ते हत्तीला वास घाण वास येते. ते घाण वास बघून ते कुत्रा तोंडात घेते. घेऊन त्याच्यावर एवढा वास आहे म्हणून ते फोडून टाकते. ते फोडले ते चूर 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 होते. छोटा छोटा चूर होऊन काय होते माहिती का? फाटल्यानंतर ते फोडलेले ते खड्डी कुत्र्याला तोंडाला लागते. मध्ये लागून त्याच्या रक्त येते.
त्यांच्या रक्त तिने पिऊन कुत्रा काय म्हणते, हड्डी किती चौवायो, हड्डी किती चौवायो म्हणते. काय चव आहे? त्यांच्या रक्त आहे. परंतु त्याला कळणार गेले आज हड्डीच्या रक्त, हड्डी किती चव आहे, किती चवते चावते चावते हड्डी दुखणं चालू झाला, चुकते तवा कळते हड्डीचे चव नाही, आमच्या रक्त आम्ही पिऊन चव मला किती मी गेलाय म्हणते. असा परिस्थिती संसार मध्ये आहे. तुम्हाला वाटतंय किती छान आहे संसार, किती छान आहे, किती छान आहे, किती छान आहे म्हणते. कवापर्यंत 2-3 बाळा झाला काय म्हणते, गुडघा पकडले, डोळ्या कमी दिसले, 2 दात पडले, का रे देवा उगा संसार पडले रे वा, काय करू. काय करते, राहावं लागते त्याच्यामध्ये, राहावं लागते का नाही, राहावं लागते का नाही. असा संसार आहे. या संसारामधून बाहेर येणारा पाहिजे काय मार्ग पाहिजे. काय मार्ग पाहिजे? गुरुच्या मार्गाशिवाय संसार. एवढा तुम्हाला महिना सत्संग रूपी अनुभव घ्यायचे म्हणजे साधा नाही. महिना पाणीच खर्चायला लागते. तुम्ही कपडा धुते का नाही? आता का धुते का? सूट धुते, तू धुते, तू कपडा धुते का नाही? अंघोळ देते का नाही? केस धुवून देते का नाही? तसा मन सुद्धा धुवून घ्यावं लागते. मन धुवून घ्यावं लागते. ते धुवायचे काम कोणाकडे आहे? आम्ही एक धुणारा माणूस आहे. कोण आहे? गुरु. गुरुशिवाय दुसऱ्याला मन धुवायला शक्यच नाही. त्याच्यामुळं गुरुचं काम काय? तुम्हाला स्वच्छ करायचे गुरुचे काम आहे. कुठे अंधकार आहे तिथे उज्ज्वल द्यायचं काम कोणाचे आहे? गुरुचे काम आहे. आम्हाला काय दिसणार आहे गुरु महाराज? मला हा परेशान झालाय. गुरु माई या बसा, तुम्ही संसार कसा करा तसं करा. तुम्हाला मार्ग द्यायचे काम कोणाचे आहे? सद्गुरूचे काम आहे. ते कामामुळे सत्संग चालू आहे. तुमच्या आत्मधोरणासाठी सत्संग चालू आहे. अनेक शरण महात्मा 12व्या शतकामध्ये अन्न बसवण्या जगद्गुरु पंचाचार्य मंगल स्वामी अनेक महात्मा ते काम केलेले आहे. आता मनमसुरे ग्रंथ आहे परभाष, किती सुंदर. ते वाचायचे कारण काय? पायांचे काय काय? त्याच्यामध्ये जन्म घेतल्यापासून मराठपर्यंत तुमच्या मार्गदर्शन आहे. त्याच्या
जीवन जगा लागतं, जन्म घेतल्यानंतर जीवन जगा लागते. ही बाल्यावस्थे, यवनावस्थे, वृद्धाप्यावस्थे, ही तीन अवस्थेमध्ये कशी राहावं लागते ते मार्ग ते मनस्वामी ग्रंथमध्ये अनेक श्लोकमध्ये त्यांनी दिलेली आहे. तुम्ही सर्व वाचते सर्व तुम्हाला माहिती आहे. शिवपाठमध्ये तसंच आहे, अनेक श्लोक आहे. उगा श्लोक पाहिल्यावर झोप मला खेळत खेळत अंत काढावा. त्याच्यामध्ये बसवलीचा सांगितले, अनेक संत काय सांगितले आम्ही अर्थ करून घेऊ लागते. उगा वाचायचे नाही. आता आपा प्रवचन सांगले काय सांगले. आज मार्च महिना त्यात एप्रिल महिन्याची 1 तारीखच्या आपाच्या सत्संगचे काय अर्थ होत विचार करा. जीवनची परिस्थिती गंभीर होती, जगामध्ये लोकांच्या परिस्थिती गंभीर होणार. आज काय उद्या काय कळलं का? रोज तुम्ही बघणार, आता बघा रोड बघा किती गर्दी झाली. पहिला काही वर्ष मागे काय नव्हतं, आता रोज फिरतो ते ट्रॅफिक बघून भीती वाटते. किती ट्रॅफिक, रातभर दिनभर ट्रॅफिक. मला वाटलं अजून 4-5 वर्ष गेल्यानंतर रोडवर गाडी जाता का नाही वाटलं. जागच भेटत गेले, जागच भेटत गेले, माणसापेक्षा जास्त गाडी घेऊन गेले. कसं जीवन जगायचे अर्थ करू घ्या. किती दिवस होत्या आमच्याकडे काय तर चांगलं काम होत्या. मानवची एवढं वृत्ती आहे. रोज तुम्ही विचार करत राहा, मी आज काय चांगलं काम केलो, आज वाईट काम केलं का चांगलं काम केलो. तुम्ही दुसऱ्याला कोणाला विचार करायचे गरज नाही, तुमच्या मनाला विचार करा. तुम्ही 10 वेळा तुम्हाला सांगितलं कोणतं तुम्ही चोरी करा, बसलं ठिकाणी काय पर्स करा, मोबाईल करा, काय तर चोरी करा. मग कोणतं केलं तर मग आमच्यावर ते करू नका कोणी. ते चोरी केलं, चोरी करून घरी घेऊन जेव्हा तुम्हाला मनाला समान वाटते का? मला वाटते का? किती किंमत ते तुला भेटू द्या. 10 रुपये असेल 10 कोटी रुपये असू द्या, परंतु घरी माल आले परंतु तुम्हाला वाटते का? वाटत सांगा. चोरी केलो ते आपण कुठं ठेवलो काय होते काय माहिती, कुठं ठेवलो काय होते काय माहिती. कोण आले तर ते माणूस आले का भीती वाटते. वाटते का नाही? अरे कोणतं पोलीस आले तर पोलीस आले का, कुठं लोक आले तरी आमच्याकडे आले वाटते. तुम्हाला भीती वाटते का नाही? तुम्ही चोरी करू नका, लबाड बोलू नका, घाण करू नका. तुम्ही कुठेही बसा, कोणाची भीती वाटते का तुम्हाला? वाटते का? पोलीस होते त्याचे पाप येऊ द्या म्हणते का तुम्ही? तुमच्या मन चुकल्यानंतर भीती वाटणार. मन चुकत नाही तर भीती वाटत शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. पाप करू नका. तुम्हाला भीती करायची भीती नाही, साक्षात परमात्माने तुम्ही भीती नाही. तुम्हाला चांगलं काम करा, तुम्हाला भीती नाही. भीती आहे का चांगलं काम केलं तर? किती कमाई केलं, भरपूर कमाई केलं तर भीती वाटते. तुला भीती वाटते का नाही? चांगलं बसले का नाही? रात्री 12 तुला झोप झाले तर सुद्धा कुठं पोचले दगड वर घातले मांजरावर आवाज झाला, आवाज केली तर थोडं कुठं बसायची. कोण चोर आले का? वाटते का नाही? आता बस स्टँडला झोपल्या माणसाला भीती वाटते का? त्याच्या अंगावर कुत्रा झोपला तर हे बसा भीतीच नाही. चोरी केलं नाही, कोणा जवळ बोलले नाही, कोणाकडे गेले नाही, कोणा घ्या मला नाही, तर कसं भीती आहे? मी सांगेल विचार करतो का? विचार करून घ्या. खरं की सांगा. त्याच्यामुळं भीती बाहेरच्या भीती नाही, आमच्या मधून भीती नाही ना, आम्ही केलेले कामावर भीती नाही ना. त्याच्यामुळे सर्वच हमेशा सांगतो, हातातून चांगलं काम करा, तोंडातून चांगले बोला,
वृत्ती चांगलं ठेवा. कोणाच्या भीतीने, कोणाच्या बापाच्या भीतीने, कोणाला भयाचे गरजच नाही. आम्ही चुकलो बोला, तुम्ही चुकू नका, कोणाला भयाचे गरजच नाही. वागणुकी पहिला चांगलं पाहिजे, आमचा विचार चांगला पाहिजे. तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाकडे जायचे गरज नाही, देव साक्षात तुमच्या घरी येणार. देव तुमच्या घरी देव येणार, हुडकून येणार, हुडकत. आमचा स्वभाव चांगला असला तर विचार चांगला. हे म्हणजे मला नाही ऐकत तुम्ही, हे म्हणजे मला दुर्गण सांगितलं तुम्हाला. त्याचे सासू त्याला शेतात ठेवलं. शेतात ठेवल्यानंतर घरी यायचे, काम करायचे, घरी येऊन घरामध्ये काम करायचे, काम करून 2 रोटी बांधून शेताकडे जायचे. घरी राहायचे नाही. सासू मारत होत त्याला, घरी राहू नका, जास्त काय म्हणत होत. जाऊन रातभर तिथं मलया 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 म्हणत बसायचं. तिथं असून सुद्धा हसत आराम राहत होते त्यांनी. आमच्या सासू असा की तुम्हाला कोणतरी सासू एक दिवस शिवेले तर लगेच आईला फोन लावायचे. मी तो राहणार, काय झालं बाळा, काय झालं? आमचं सासू मला असं शिवायला मारून टाका घरी येऊ नका म्हणते. मारून टाका घरी येऊ नका तो. जर तुम्ही उठलेले कर्नाटक म्हणते तुम्हाला आम्ही कोण म्हणतो असं म्हणते का? असं म्हणते. हे म्हणजे मुलांना त्यांच्या शेतात ठेवलेलं सुद्धा हसत हसत सर्व काम करताना मलया मलया श्रीगिरी मलया 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 मनात मनात काम करत होत. एका दिवशी मलया जंगम रूप धरून त्यांच्या गुंपाला आले होते. जंगलामध्ये असलेले झाडचे गुंपा केले होते, त्याच्यामध्ये येऊन बोलत होते. मलया एवढं तुमचे सासू कष्ट देते तुम्हाला, त्याला तू काय शाप देऊन टाका, असं करा तसं करा. म्हणतो नाही नको, असं घुसून बोलत होत. एक दिवशी मल्लम सासूला कोणतं सांगितलं, काय सांगितले, असं असं तुमच्या सून कोण सांगा तिथं बोलते, कोणतरी येते, असं काहीतरी काय सांगितले. लगेच त्यांच्या नवऱ्याला सांगून टाकले, भरभराटीला मल्लामाच्या नवऱ्याला ते म्हातारे सांगून टाकले, असं असं तुमची बायको असं करायला तिथे शेतात बसून असं सांगितलं. तर ते महाराजसाठी एक वाटली होते खुराड येऊन गेले ते महाराजसाठी. जाण्यापर्यंत मध्ये बोलत बसले मल्लया संघ. जंगमारूपी आलेले ते जंगमला बोलत मल्लामा बोलत बसले, शिव शिवा मल्लया तुम्ही असं आले, जीवाला काय नाही ते नाही सगळं चांगलं बोलवलं. ते भरभरली येणं होत तरी सुद्धा ऐकून आमच्या मल्लया संघ आमच्या बायको बोलाले. आमच्या आई आमच्या बायकोवर एवढं वाईट काम सांगवाले म्हणून वापस येऊन आईला मागली. आमच्या बायको मल्लया संघ बोलते तिथं, तू असं सांगते का, असं करते का, म्हणून असं त्यांच्या स्वतः नवरा येऊन त्यांच्या आईला शिव्या देऊन आले. इथं लक्ष ठेवू नये का, ते आलेले जंगम रूपी मल्लया साक्षात रूप दाखवले. मल्लिकार्जुन महाराज की श्रीशैल मल्लया साक्षात रूप मल्लमला दाखवले. मल्लमा मी साक्षात मल्लया. मल्लम उठून साष्टांग घालून पाक धरून मल्लयाने पवित्र झाला. तिने तुझे निजरूप मला दाखवले. जन्म स्वार्थक झाला, जन्म स्वार्थक झाला, मी पावन झाला म्हणून त्यांचे पाय धरून रडू झाले. मल्लमा आता परमात्मा विचारते, मला काय म्हणते, मल्लमा तुझे सासू एवढं पण दुःख दिले नाही, जेवायला दिले नाही, घरी झोपायला जागा दिले नाही, रात्रभर दिनभर कामाला लावले तुला,
दिले तुझ्या सासूला शाप देतो, तिला मारो बोल्या शाप देतो. लगेच मल्लम्मा काय म्हणते, साष्टांगायचं मल्लया आमच्या सासूला शाप देऊ नका. आता तू प्रत्यक्ष झाला ना की काय नाही भूत गुरु आमच्या सासू आहे, तू नाही आमच्या जवळ सासू आहे. म्हणजे तू सासू तरी कष्ट न दिले तर, तरी कष्ट न दिले तर, तरी घर बाहेर न टाकले तर तू मला भेटत होते का? तुम्ही कष्ट दिले म्हणून तू म्हणले साक्षात परमात्म्याला भेटले. तू भेटले काय आमचा सासू आहे तरी जवळ तुला शाप देऊ नका म्हणले. असं भावना आमच्याकडे येते का? कोण तर शंभोली महाराजची भेटी घालतात महाराज सासूचे पाय घ्यायचं तू किती मागला पैसा देतो म्हणलं. मग काय म्हणले, आमच्या गुरु आहे, कष्ट दिले तर गुरु आहे. सहन शक्ती पाहिजे, ताव ताव येणे म्हणावे, कष्ट सहन करावं लागते. भरपूर कष्ट माणूस येणार, सुख येणार, कष्ट येणार. ही सुख दुःख कसं माहितीये का, ही सूर्याच्या असं झाडाच्या सौर येते बघा, सूर्य कधी कमी आहे